I give him a book. My father gives me money. Our class teacher gives us homework. या वाक्यांमध्ये तुम्हाला दोन ऑब्जेक्ट दिसतील. यापैकी डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ, टीचर गिव्स अस होमवर्क याचा अर्थ आम्हाला शिक्षक होमवर्क देतात. काय देतात? होमवर्क. होमवर्क झाला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि अस म्हणजे आम्हाला हा झाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता या वाक्याची रचना दोन प्रकारे करतात. टीचर गिव्स अस होमवर्क आणि दुसरा प्रकार आहे टीचर गिव्स होमवर्क टू अस. म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अस जेव्हा आपण पुढे घेतो डायरेक्ट ऑब्जेक्टच्या पुढे किंवा नंतर, तेव्हा त्याला टू हा शब्द लावायचा आहे. सोपी आयडिया आहे. दुसरं उदाहरण आहे माय फादर गिव्स मी मनी किंवा माय फादर गिव्स मनी टू मी. पहा, जेव्हा मनी मी सुरुवातीला घेतलंय तेव्हा माय फादर गिव्स मनी टू मी म्हणजे मीला टू लागलेला आहे. अशा प्रकारची डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टची रचना करतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांना शेअर करा आणि अशाच प्रकारचे अनेक इंग्लिशमधले मराठीतून शिकण्यासाठीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलवर नक्की जा. तुम्हाला अनेक प्रकारचे असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तिथे मिळतील. धन्यवाद.